कसे आहात तुम्ही? आहे खूप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर मी इथं चहा ठेवलेला आहे माझ्यासाठी आणि इथं कुकर लावलेले आहे वरण भाताचं. तर आज आहे आमच्या साहेबांचा बड्डे आणि आज बड्डे स्पेशल मेनू असणार आहे वरण भात, श्रीखंड पुरी व मुगाची भजी. मुगाची भजी करण्यासाठी मी इथं डाळ भिजू घातलेली मुगाची. आजचा बर्थडे स्पेशल ब्लॉग असणार आहे. तर इथे चहा झालेला आहे माझा, मी चहा घेते. चला मी मुगाची डाळ काढून घेते मिक्सरमधून. तर मी स्वयंपाक बनवून घेते आता, नंतर सेलिब्रेशन पण करायचं आहे. तर मी डाळ काढून घेते आता आधी मिक्सरमधून. लसूण आणि हिरवी मिरची पण टाकते त्याला. थोडेसे जिरे, कढीपत्ता पण टाकतो. कढीपत्ता हे सगळं मी धुवून ठेवते फ्रीजमध्ये, तसं नाही ठेवत म्हणजे डायरेक्ट आपल्याला वापरता येतो. कढीपत्ता टाकल्याने खूप छान टेस्ट येते, त्यामुळे मी आता कढीपत्ता वगैरे टाकते. तर दादा आणि त्याचे बाबा त्याला शाळेचा ड्रेस आणि वह्या आणण्यासाठी गेले होते. म्हणजे वह्या आणल्या होत्या पण गाईड वगैरे घ्यायचे होते त्याला, आणि शाळेचा ड्रेस पण नव्हता. मग त्याला शाळेचा ड्रेस आणि ते आणलं होतं वह्या आणि तेच ते दाखवत होता तो मला. दोन ड्रेस आणि एक पाण्याची बॉटल आणि वह्या काही आणल्या होत्या आणि काही गाईड वगैरे आणले होते त्याला. तेच तो दाखवत होता मला. शाश्वतीला आणलंय सगळं, त्याचेच राहिले होते ड्रेस घ्यायचे, त्यामुळे मग मी चेक करत होते कापड चांगलं आहे का नाही म्हणून. पण चांगलं आहे कापड. ह्यावेळेस दोन ड्रेस घेतले त्याला, कारण एक ड्रेस खराब होतो, वर्षभर नाही टिकत, त्यामुळं मग दोन ड्रेस घेतलेत. आणि स्वयंपाक माझा थोडाफार झालाय, थोडाफार राहिलाय. तर मध्येच मी हे बघत होते. आता मी इथं पुरी तळण्यासाठी घेते आणि भजे पण काढून घेते. तर इथे माझं कुकर वगैरे झालेलं आहे. आता फक्त मला यांना चहा द्यायचा, साहेबांना चहा द्यायचा आहे आणि भजे आणि पुऱ्या ते सगळं काढून घेते. आता इथं माझं झालं आहे स्वयंपाक पूर्ण. पुऱ्या पण झाल्या आहे, भजे पण झाले आणि डाळ पण फोडणीला टाकले आहे वरण आणि भात पण झालेला आहे. आता मी आवरण्यासाठी आले होते इकडं.
शाश्वतीचा लय वेळ गोंधळ चालला होता, हा ड्रेस नको, तो ड्रेस नको. मग शेवटी तिच्या हाताने तिने जो काढला तोच घातला. मग तिने आधी म्हटली मला तू जो सांगत तो मी घालेन, पण नंतर मग म्हटली नाही नको, मला घागराच घालायचा. मग तिने परत घागरा काढला. मग तो घागरा घातला तिने. तिचा आवरत होते मी. शाश्वतीच्या बाबांना अजिबात नाही आवडत बर्थडे सेलिब्रेट करायला, पण ह्यावेळेस झाले होते तयार. म्हटलं छोटासा का होईना आपण घरच्या घरी करून घेऊ, म्हणून मग आवरत होते मी पण. आणि त्यांना पण म्हटलं ड्रेस वगैरे घाला, मग त्यांनी पण घातला ड्रेस. त्यांना नाही आवडत शक्यतो बर्थडे सेलिब्रेट करायला. ते म्हणतात मोठ्या माणसांचं काय असतं, मुलांचंच असतं म्हणजे बर्थडे वगैरे सेलिब्रेशन करायचं, मोठ्यांचं नाही एवढं काही. फायनली शाश्वतीने ड्रेस घालू दिला. तिला म्हटलं मी आता तू तुझा मेकअप कर हाताने, मी तुला ड्रेस घालून देते. मग तिने ड्रेस घालून दिला आणि मग आता ती तिच्या हाताने केस वगैरे विचार. तरी इथं आमचं बर्थडे सेलिब्रेशन चालू झालं. ओवाळायला नको म्हणत होते ते, पण म्हटलं नाही तसं नसतं, म्हणून मग म्हटलं 5 मिनिटात आपण ओवाळून घेऊ आणि नंतर केक वगैरे कापू. दादा इथे फोटो काढत होता ओवाळताना. शाश्वती म्हटली मला पण ओवाळायचं. मग तिला म्हटलं ओवाळ तू बस. दादाला म्हटले तू बस बाबासोबत, मी फोटो बी काढते तुमचा. तिच्या ड्रेसची चैन निघली होती मागून, मी काय बघितलंच नाही, आता मला व्हिडिओमध्ये दिसली. इथे आमचं फोटो सेशन चाललं होतं. आणि दादाने ते लावलं होतं, त्याला नको म्हटलं पण तो काय ऐका ना, नाही लावायचं, लावलं त्याला. आणि आता झाला आमचा इथे बर्थडे. याच्यानंतर मग लगेच आम्ही जेवण वगैरे केलं. आणि मध्येच लाईट गेली त्यामुळे काही सुधारणा नव्हतं. लगेच मग जेवण वगैरे केलं आणि जेवल्याच्या नंतर भांडे वगैरे घासले मी. आणि थोडं म्हणजे खूप राडा झाला होता सगळीकडे, बेडवर त्याच्यावर कपडे ते सगळं तर इथे मी ताट यांना वाढलं होतं. शाश्वतीचा काय अभ्यास संपत नव्हता, ती अभ्यासच करत होती. तिला म्हटलं चल जेवायला, जेवण करून घे, मग नंतर अभ्यास कर, मला भांडे धुस्तवर. मग आता माझे भांडे वगैरे सगळे घासून झाले, जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर भांडे वगैरे किचन वगैरे पुसून घेतलं. शाश्वतीचा अभ्यास झाला, तिला खूप झोप येत होती. मग तिच्या बाबांनी तिला झोपी लावलं. आम्ही दोघी इकडे बेडवर झोपतो. मग ती म्हटली मम्मी चल मला तिकडे घेऊन चल बेडवर. मग मी तिला इकडे घेऊन आले बेडवर.
मग ती झोपली बेडवर आणि मी नंतर मग दुपारचे कपडे पण आज थोडंसं काम चालू होतं बाहेर, नळाचा थोडा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे मग कपडे पण माझे उशिराच धुण्यात आलते. मी तिथं बाहेरच होते, त्या माणसांपाशी बसलेले बघत होते ते कसं करतात ते. त्यामुळे मग मला 4 वाजले कपडे धुयला. मग त्यामुळे उशीर झाल्यामुळे कपडे काय सुकले नव्हते. मग आत्ताच कपडे काढून आणलेत बाहेरून. ते कपडे पण घड्या घालायचे आहेत आणि जे नवीन कपडे घातले होते सगळ्यांनी त्याचे पण घड्या घालायचे आहेत. धुत नाही मी कारण सारखे धुवून पण खराब होतात आणि ते कुठं बाहेर पण नाही घातलेले, घरातच घातलेले, त्यामुळे धुवायचं काय एवढं नाही. तर इथं मग नंतर माझं सगळं आवरून झालं होतं आणि कपड्याच्या वगैरे घड्या घालून मग शाश्वती झोपली. तिला गार लागत होतं म्हणून मग तिच्या अंगावर टाकलं मी. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.